किती पण 5 स्टारवालं जेवण जेवलं तरी सुद्धा हे जे घरातले पदार्थ बनतात की नाही त्याची चव अजिबात तिथे भेटणार नाही तुम्हाला। म्हणूनच अशा पद्धतीने आपण आता वांग्याचं भरीत बनवणार आहे, तेही आमच्या टेरेसवरच्या म्हणजे टेरेस गार्डन आम्ही जे बनवलेलं आहे की नाही तिथे जी वांगी लागतात त्याचं भरीत बनवणार आहे मी। आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्याची चव त्याची आणि जी बनवण्याची पद्धत आहे ना ती काही वेगळीच आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, तामझाम तर अजिबात नाही या पदार्थ बनवण्यासाठी, अतिशय सोपा पदार्थ आहे। सोबतच आपण इथं मोड आलेल्या मटकीची आमटी बनवणार आहे। सगळ्यात टेस्टी जो पदार्थ असतो की नाही वांग्याचं भरीत, मोड आलेल्या मटकीची आमटी, भाकरी, भात या जेवणाची सर ना काय विचारायलाच नको, बोलताना सुद्धा तोंडातनं पाणी येतं। हे टेरेस गार्डन आहे आमचं। आता थोडा व्ह्यू दाखवत आहे मी तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने इथं भाज्या लागलेल्या आहेत। आम्ही ह्या सगळ्या लावलेल्या ज्या झाडांना भाज्या लागलेल्या आहेत, भेंडी लागलेली आहे। भेंडी तर अशी मस्त कोवळी आणि हिरवीगार भेंडी छान लागते, आमच्या घरातली तो फेवरेट मेनू आहे सगळ्यांचा भेंडी हा। सोबतच वांगी ही दाखवत आहे मी तुम्हाला, अशा पद्धतीची काटेरी वांगी आहेत, अतिशय चविष्ट लागतात। ही चवीची वांगी ओळखायची म्हटलं तर त्यांना काटे असायला पाहिजेत आणि रंग वांग्यांचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा निळसळ जांभळा रंग असायला हवा, जी चवीने लागतात। आणि आता तुम्हाला दाखवतच आहे मी किती म्हणजे केवढ्या भाज्या निघतात, केवढ्या प्रमाणात इथं टेरेस गार्डन वरती एवढं जर निघत असेल माळवं तर मग काय करायला हरकत नाही, अशा पद्धतीचं हे गार्डन आहे। आणि सहजरित्या आपल्या फॅमिलीसाठी पुरतील एवढ्या भाज्या निघतातच। आम्ही आता सगळ्या ज्या भाजीपाला आहे तो आमच्या टेरेस गार्डनवरचाच खातो, वापरतो। आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा इथं आहे, अगदी मस्त हिरवीगार कोवळी लुसलुशीत ही कोथिंबीर घेतलेली आहे मी। वांग्याचं भरीत म्हटलं की त्याच्यामध्ये कोथिंबीरीचा जो वास आहे काही नाही तो आलाच पाहिजे, अशा पद्धतीने आता पाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे सगळं हा जो भाजीपाला। आता फायनली इथं आपण पहिल्यांदा तर आमटी करून घेणार आहे। आमटीसाठी हे जे मोड आलेली मटकी आहे की नाही, आता ते घरातच मोड आलेले आहेत मटकीला, म्हणजे बनवलेले आहे, विकत वगैरे आणलेली नाही मोड आलेली मटकी। पहिल्यांदा तर पाणी गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये, पाणी बाजूला काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये आता फोडणी देणार आहे आमटीला मी। पातेलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे। साधारण तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जेवढं तेल वापरता तेवढंच वापरायचं आहे। एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये। तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा चिरून टाकायचा, म्हणजे कांद्याचा वास येत नाही। आणि अगदी लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तोही तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे। आता टोमॅटो पूर्ण आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे काय होतं आंबटसर असा आमटीचा वास येत नाही। आता शेंगदाण्याचं कूट आपण जे वापरतो आमटीमध्ये त्यामुळे ही कट येतो आमटीला, त्यामुळे जास्त तेल वापरायची तर गरज लागत नाही। आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे म्हणजे आता ही आमच्याकडची पद्धत आहे, शेंगदाण्याचं कूट वापरूनच आमटी बनवली जाते। तुमच्याकडे ज्या पद्धतीनं म्हणजे पीठ वगैरे ज्वारीचं किंवा जे हरभरा डाळीचं पीठ वापरलं जातं ते वापरून ही आमटी बनवली जाते, किंवा वाटण बनवलं जातं खोबरं, लसूण, कोथिंबीर वगैरे वापरून त्याच्या मसाल्याने ही आमटी बनवली जाते। परंतु आमच्याकडे तर कंपल्सरी शेंगदाण्याचं कूट वापरूनच इथं आमटी बनवतात। आता नंतर याच्यामध्ये जे मोडे आहेत म्हणजे जे मटकीचे मोड आलेले आहेत ते टाकून घेतले तेलामध्ये, ते थोडेसे परतून घ्यायचे। आणि कांदा टोमॅटो भाजत असतानाच मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि नंतर शेंगदाण्याचे जे कूट आहे ना ते तेलामध्येच आपल्याला असं भाजून घ्यायचं, म्हणजे काय होतं अगदी मस्त असं सगळं मसाल्यांसोबत ते भाजलं जातं। आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करायचं। कोणतीही आमटी बनवत असताना त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड केल्यानंतर त्या आमटीची चव वाढते, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं पदार्थ म्हणजे आमटी जे बनवत असतं त्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं। रोजच्या जेवणामध्ये आपण जे साधे पदार्थ बनवतो ना अगदी तसेच पदार्थ आज मी बनवलेले आहेत, म्हणजे वेगळी अशी स्पेशल रेसिपी असं काही नाही। सिंपल आपण जे जेवणामध्ये रोज पदार्थ बनवतो अगदी म्हणजे साधे सिंपल, अजिबात मसालेदार नाही, चविष्ट असं बनण्यासाठी जे म्हणजे कोथिंबीर वगैरे वापरली जाते। कोथिंबीरीमुळे अतिशय चविष्ट असे पदार्थ बनतात, म्हणजे तिखट पदार्थ जे असतात की नाही आमटी भाजी ते छान बनतात कोथिंबीर वापरल्यामुळे। आणि तो कोवळी अशी कोथिंबीर मी वापरून घेतलेली आहे। परत आता वांगी आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपल्याला हे वांगी काय करायचे आहेत आता भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती। आता भाजण्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा तर वांग्याला तेल लावून घ्यायचं। तर वांगी ही जास्त मोठी नाहीयेत म्हणजे जून नाहीयेत, अगदी कोवळीच वांगी आहे ती, त्यामुळे अगदी चविष्ट असं हे भरीत बनतं कोवळ्या वांग्याचं। जास्त जून वांगी असतील तेही छान लागतं भरीत, म्हणजे भरितासाठी जास्त मोठी वांगी वापरली जातात, परंतु मी इथं आता छोटी छोटी जी कोवळी वांगी आहेत त्याचंच बनवत आहे। आता आमटीला फायनली इथं उकळी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता, म्हणजे 3 चमचे शेंगदाण्याचं कूटच वापरलेलं आहे, तरीही घट्टसर अशी ही आमटी बनते।
जो आपला ठेवणीतला तिखटाचा मसाला असतो की नाही, लाल तिखट, ते वापरलं की नाही अगदी चविष्ट अशी ही आमटी बनते. म्हणजे कोल्हापूर आमच्या इकडं जे ठेवणीतलं तिखट बनवलं जातं की नाही अगदी झणझणीत असतं. कोणताही दुसरा मसाला वापरावाच लागत नाही, त्याच्यामध्येच सगळे मसाले टाकलेले असतात ऑलरेडी. आणि सोबतच शेंगदाण्याचं कूट असलं की नाही असं मस्त तर्रीदार आमटी बनवून तयार होते. आता गॅसवरती जाळी ठेवून हे सगळी वांगी आहेत ती भाजून घेतलेली आहेत. चाकूने चेक करून घेतली भाजलेली आहेत की नाहीत. तर कोवळे असल्यामुळे ती पटकनच भाजलेली आहेत, जास्त वेळ लागला नाही भाजण्यासाठी. थोडी थंड झाल्यानंतर जे त्याच्यावरचं जो काळं जळेला जो भाग आहे ना तो सगळा काढून घेतला मी, आणि देठ आहे तोही काढून घेतला. देठासहित भाजायची, त्याची ही चव त्याच्यामध्ये उतरते. आणि नंतर सगळ्या वांग्यांची साल म्हणजे ती करपलेली सगळं बाजूला करून घेतलं. नंतर एका बाउलमध्ये अशा पद्धतीने ती सगळी वांगी घेतलेली आहेत काढून, आणि मी त्याच्यामध्ये अगदी बारीक चिरून असा कच्चा कांदा वापरायचा आहे. आपण याला फोडणी अजिबात देणार नाही. अगदी मस्त असं झटपट तयार होणारं हे वांग्याचं भरीत आहे. फोडणी वगैरे याला द्यावी लागत नाही. अशाच पद्धतीनं पहिला तर वांग्याचं भरीत बनवत होते, आता थोडंसं फोडणी वगैरे देण्याची पद्धत आलेली आहे. मला तरी असं वाटतं अशाच पद्धतीचं जे भरीत आहे ना खूप टेस्टी लागतं. एक बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलेला आहे, सोबतच थोडंसं मीठ आणि जे आपली लाल तिखट आहे चटणी घरातली ती घातलेली आहे, आणि जी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतलेली तीही याच्यामध्ये टाकून घेतली. आणि हे सगळं परत आपण आता मिक्स करून घेत आहे चमच्याच्या मदतीने. आणि तर तेल थोडंसं वापरायचं आहे. तेलामुळे जी चटणी आहे ती तिखट जास्त लागत नाही आणि चविष्ट थोडंसं लागतं, म्हणून इथं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल कच्चं तेल खायला तर तुम्ही स्किपही करू शकता. फायनली आपली इथं रात्रीच्या जेवणाची थाळी बनवून तयार झालेली आहे. वांग्याचं भरीत आणि मोड आलेल्या मटकीची आमटी अशी मस्त झणझणीत, आणि भाकरी आणि भात तर सगळ्यांच्या घरी असतोच. अशा पद्धतीने ही फायनलची रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. वांग्याचं भरीत कसं वाटलं आणि मोड आलेल्या मटकीची आमटी. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असं जर रात्रीच्या जेवणाचा बेत असेल तर एक भाकरी काय 2 भाकरी नक्कीच खा.